नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी, महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. आता या योजनेसाठी काही अटी टाकण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये त्या महिलेचं वय 21 ते 60 वर्ष असायला हवं. त्यानंतर जमिनीची अट टाकण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या कागदपत्रांचीही अट टाकण्यात आली होती. ह्या ज्या काही अटी होत्या त्या थोड्या स्ट्रिक्ट अटी होत्या, जाचक अटी होत्या. तर त्या अटी आता कमी करण्यात आलेल्या आहेत. मग कुठल्या अटी कमी करण्यात आलेल्या आहेत त्या आपण एकदा पाहूयात. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत जी आहे ती 1 जुलै ते 15 जुलै अशी देण्यात आली होती. परंतु आता ही जी मुदत आहे ती वाढवून 2 महिने करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता या योजनेअंतर्गत जे महिलेला 1,500 रुपये मिळणार आहेत ते 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 14 ऑगस्टमध्ये तो पहिला हप्ता ते महिलेच्या बँक खात्यामध्ये टाकणार होते. परंतु आता 31 ऑगस्टला जर तुम्ही अर्ज करत असाल तर जे काय 15 सप्टेंबरला तुम्हाला जो पहिला हप्ता मिळणार आहे तर तो 1 जुलैपासून तुम्हाला हप्ते मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे 15 सप्टेंबरला जो हप्ता जमा होईल त्यासोबतच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचेही पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. यानंतर कागदपत्रामध्ये महिलेचा आधार कार्ड हे महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जो काही महिलेचा रहिवासी दाखला आहे तोही महत्त्वाचा आहे. यानंतर 15 वर्षापूर्वीचे महिलेचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, या 4 कागदपत्रांपैकी कुठलाही एक जर कागदपत्र त्या महिलेकडे असेल तर ते गृहीत धरलं जाईल. ठीक आहे. आता सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीची अट जी आहे ती जमिनीची अट टाकण्यात आली होती. म्हणजेच ती जी महिला असेल त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी अशी अट होती. परंतु आता जमिनीची अट जी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे. यासोबतच जी वयाची अट टाकण्यात आली होती 21 ते 60 वर्ष वय जे काय वयोमर्यादा होती तीही आता 5 वर्षाने वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यानंतर दुसरी जी अट आहे ती म्हणजे महाराष्ट्रात काही महिला राहतात परंतु त्या परराज्यातून आलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्या महिलांचं काय, त्यांचा आत्ता जो काही अधिवास आहे, राहतात त्या आत्ता महाराष्ट्रामध्ये परंतु त्या परराज्यातून आलेल्या आहेत. मग अशा महिलांच्या केसेसमध्ये त्या महिलांनी ज्या पुरुषांशी लग्न केलेलं आहे त्या पुरुषांचा जो काही रहिवास आहे, अधिवास आहे तो महाराष्ट्राचा असावा. म्हणजे त्या महिलेच्या पतीचे जन्माचा दाखला, रहिवासी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो गृहीत धरण्यात येणार आहे. ठीक आहे. यानंतर उत्पन्नाची अट टाकण्यात आली होती. ठीक आहे, उत्पन्नाची अट काय होती तर ज्या महिलांच्या कुटुंबाचं जे काही उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं अशी उत्पन्नाची अट टाकण्यात आली होती. परंतु ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्या कुटुंबासाठी किंवा त्या महिलांसाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाहीये. त्यांच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि उत्पन्नाचा दाखला जरी त्यांनी नाही दिला तरी चालू शकतं. ठीक आहे. आता सुरुवातीला ज्या काही अटी टाकण्यात आल्या होत्या त्यामध्ये काय होतं तर या योजनेसाठी विवाहित, त्यानंतर घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता आणि निराधार स्त्रिया ज्या आहेत त्या अर्ज करू शकतात. ठीक आहे. परंतु आता ज्या काही नवीन अटी आहेत त्यामध्ये कुटुंबातील एक अविवाहित मुलगी या योजनेसाठी पात्र होऊ शकते. ठीक आहे. सुरुवातीला अविवाहित मुलीचा काहीच उल्लेख केलेला नव्हता, परंतु आताच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये अविवाहित मुलीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. परंतु कुटुंबातील फक्त एकच मुलगी जी आहे ती या योजनेसाठी पात्र होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे या काही अटी आहेत ज्या अटींमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये वयोगट हे 5 वर्षांनी वाढवण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची जी काही तारीख आहे ती 2 महिन्याची करण्यात आली आहे. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. यानंतर जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे कमी करण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये महिलेला डोमासाईल असणं गरजेचं आहे. यासोबतच रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या 4 कागदपत्रांपैकी कुठलंही एक कागदपत्र या योजनेसाठी ते देऊ शकतात. ठीक आहे. यानंतर जमिनीची अट काढून टाकण्यात आलेली आहे, परंतु जी काय 4 चाकीची अट होती ती ॲज इट इज ठेवण्यात आलेली आहे.
आणि जो काही 1,500चा हप्ता आहे तो त्यांना 1 जुलैपासूनच मिळणार आहे, जुलै महिन्यापासूनच मिळण्यास स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आणि हे जे काही पैसे आहेत ते प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला त्या महिलेच्या बँक खात्यावरती टाकले जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे महिलाचं स्वतःचं बँक खातं असणं गरजेचं आहे, ते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे या काही अटी होत्या, ज्या अटी थोड्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत. आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी शासनाने एक मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे. ते ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप. परंतु या ॲप्लिकेशनमध्ये सध्या लॉग इन करताना एरर येत आहे, त्यामुळे तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ग्रामीण भाग आणि शहरी भाग असे 2 भाग करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या अंगणवाडी सेविकेकडे, त्यानंतर सेतू केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात, पर्यवेक्षिकेकडे अर्ज करू शकतात. ठीक आहे. आणि ज्या काही शहरी भागातील महिला आहेत त्या अंगणवाडी सेविका असेल, सेतू केंद्र असेल, मुख्य सेविका असेल, यानंतर वॉर्ड अधिकारी असेल, यांच्याकडे जाऊन अर्ज करू शकतात. ठीक आहे. आणि जेव्हा हे ॲप्लिकेशन सुरू होईल तेव्हा तुम्ही स्वतःही ऑनलाईन यासाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीच्या काही अपडेट्स होत्या. मी आशा करते की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.